कोकण रेल्वे रोह्यापासून चालू होते ते ठोकूरपर्यंत आहे आणि आपल्याला कल्पना असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांनी अनेक वेळेला आपल्या खासदारांना असे आदेश दिलेत की हा कोकण रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये मर्ज करण्यासाठी आपण लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा। त्याप्रमाणे खासदार अरविंदभाई सावंत, खासदार विनायक राऊत यांनी हा प्रश्न लोकसभेमध्ये अनेक वेळा विचारलेला आहे। रेल्वे मंत्र्यांकडनं फक्त आश्वासनं दिली, अद्यापपर्यंत त्याच्यावरती कारवाई कुठलीच झालेली नाही। सद्य परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ते सकारात्मक उत्तर आहे। खरं तर ह्या कोकण रेल्वेमध्ये गोवा, केरळ आणि कर्नाटक आणि यांच्याबरोबरच महाराष्ट्र, पण या सगळ्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे। बाकीच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा तिथल्या असणाऱ्या सरकारने कोकण रेल्वेचे विलीनीकरण इंडियन रेल्वेमध्ये करण्याला परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा विषय होता तो परवा विधान परिषदेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दिलेली आहे आणि आम्ही पाठवू म्हणून केंद्राकडे असा प्रस्ताव सांगितला आहे। पण त्याच्यामध्ये आम्हाला आशंका थोडी अशी आहे की कोकण रेल्वेचं मर्जीकरण करताना रेल्वेनी असणारे कोकण रेल्वेचे भूमिपुत्र, तिथे काम करणारे लोक यांचं हित लक्षात घ्यायला हवं आणि मधुदंडवतींनी ज्या प्रयत्नाने ही कोकण रेल्वे सुरू केली त्याला कोकण रेल्वेला वेगळं न करता एक स्वतंत्र कोकण रेल्वे झोनच नवीन निर्माण करावा, ज्याच्यामध्ये आत्ता असणारी कोकण रेल्वे संपूर्णपणे समाविष्ट करावी आणि रेल्वेचा नवा झोन म्हणून घोषणा करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे। ओके, हे विलीनीकरण करताना प्रामुख्याने कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलं पाहिजे? विलीनीकरण करताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जो कोकण रेल्वेचा खर्च होतोय, ज्याच्यावरती बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, अनेक डायरेक्टर्स आहेत, हे सगळे तिथं नसणार आहेत। एखादा GM कार्यरत राहील झोनचा, किंवा 2 विभाग आहेत त्याचे मडगाव आणि रत्नागिरी, त्याचे 2 DRM राहतील। त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चामध्ये सुद्धा भरपूर कपात होईल। त्याचबरोबर कोकण रेल्वे अनेक वर्ष कर्जामध्ये आहे। कोकण रेल्वे मग त्यातनं वर येण्यासाठी प्रोजेक्टचं काम करते, डिबेंचर्स काढण्याचं काम करते आणि मग सरकारकडनं मदत मागितली की तुटपुंजी मदत मिळते आणि मग प्रत्येक वेळेला कामगारांच्या मागण्या ज्या असतात त्या पूर्ण होत नाहीत आणि मग ह्या सगळ्या कोकण रेल्वेचं विलीनीकरण झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील, खर्च कमी होतील आणि त्याचबरोबर कामगारांना जे मिळणारे फायदे आहेत हे भारतीय रेल्वेप्रमाणे मिळतील। मग ते रिटायरमेंटचे फायदे असोत, मेडिकलचे फायदे असोत किंवा आत्ता कार्यरत असणारा प्रत्येक विभागाचे प्रमोशनचे फायदे असोत, या सगळ्या गोष्टी कामगारांना योग्य त्या प्रमाणामध्ये भारतीय रेल्वेप्रमाणे मिळतील, ही मागणी सर्वात महत्त्वाची आहे। म्हणजेच कामगारांचं हित किंवा त्यांना प्रोटेक्शन मिळेल, हा महत्त्वाचा विभाग आहे आणि याच्यासाठीच आमची मागणी अशी आहे आणि यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलनं करत आलेलो आहोत। मग ते आमच्या उद्धव साहेबांनी किंवा विनायक राऊत साहेबांनी, अध्यक्षांनी किंवा अरविंद सावंत साहेबांनी याची मागणी केलेली आहे आणि याच्यासाठी आम्ही आता लवकरच आमच्या खासदारांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, त्यांना तसं पत्र सादर करणार आहोत। उद्धव साहेबांनी ही जी मागणी केली ती मागणीसुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहोत, कारण ती मागणी जुनी आहे आणि लवकरात लवकर अश्विनी वैष्णव सरांनी याबाबतीत निर्णय घेऊन कोकण रेल्वे नवीन झोन म्हणून डिक्लेअर करावा, घोषणा करावी आणि डबल लाईनसुद्धा ती करण्यासाठी किंवा जो निधी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेला येतोय तो निधीसुद्धा कोकण रेल्वेवरती खर्च करणं शक्य होईल आणि कोकण रेल्वे अर्निंग देणारी मोठी संस्था बनेल। कारण जो कोळसा आहे हा तिकडनं कर्नाटक आणि इकडनं येण्यासाठी मालगाडीचा एक कॉरिडॉर चांगला बनू शकेल आणि एक स्वस्त आणि सोपा मार्ग जो आहे हे केरळ आणि कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आणि कोकणामध्ये जाण्यासाठी हा कोकण रेल्वेचा अत्यंत योग्य मार्ग आहे। लवकरात लवकर रेल्वेने याच्यावरती निर्णय घ्यावा, अशी आमची भूमिका आहे।